नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. थंड वातावरणामध्ये लहान बाळाला सर्दी, कफ, खोकला, कफामुळे छाती भरणं, बाळाला शांत झोप न येणं असे त्रास चालू होतात. अशा वेळी बाळाला काहीतरी ठोस उपाय करणं गरजेचं असतं, जेणेकरून बाळाचा त्रास लवकर कमी होईल, बाळ शांत झोपू शकेल, त्याला आहार व्यवस्थित घेता येईल. 6 महिन्यांपेक्षा लहान बाळाला आपण तोंडातून जास्त प्रमाणात औषधेही देऊ शकत नाहीत. अशा वेळी अशा बाळांची सर्दी, कफ, खोकला लवकरात लवकर एका दिवसात कमी होण्यासाठी 10 प्रभावी असे उपाय पाहणार आहोत. या उपायांचे कोणतेही साईड इफेक्ट बाळाला होत नाहीत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण 10वा उपाय हा खूप खास असणार आहे. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. 6 महिन्यांपेक्षा लहान बाळाचा सर्दी, कफ, खोकला लवकर कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आता आपण पाहूया. डॉक्टरांनी दिलेली औषधं आणि हे उपाय नियमितपणे चालू केले तर बाळाचा त्रास लवकर कमी होतो आणि जास्त दिवस औषधं देण्याचीही आवश्यकता पडत नाही. शिवाय बाळाला सतत सर्दी होण्याचं प्रमाणही या उपायांमुळे कमी होतं. पहिला उपाय: एका स्वच्छ भांड्यामध्ये 2 चमचे मोहरीचं तेल, पाव चमचा ओवा आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या किसून घ्या. मोहरीचं तेल गरम करून त्यामध्ये ओवा आणि लसूण व्यवस्थित तळत ठेवा. लसूण तेलामध्ये लालसर झाल्यानंतर तेल कोमट करून भीमसेन कापूर त्यामध्ये मिसळा. हे तेल गाळून घ्या. हे तेल कोमट स्वरूपात करून बाळाच्या छातीला, पाठीला, तळहात आणि तळपायाला मसाज करा. बाळाला सर्दी कफामुळे होणारी अंगदुखी कमी होण्यासाठी, सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी, छातीत साठलेला कफ कमी होण्यासाठी मदत होते. मसाजनंतर बाळाच्या अंगावरील तेल व्यवस्थित पुसून घेऊन बाळाला झोपवा. बाळाला जर स्किन रॅश, ॲलर्जी किंवा इन्फेक्शन असेल तर बाळासाठी हे तेल वापरू नका, त्याचा फक्त वास द्या. उपाय दुसरा: 2 चमचे तिळाचं तेल कोमट करून त्यामध्ये चिमूटभर मीठ टाका. या कोमट तिळाच्या तेलाने बाळाच्या छातीला, कपाळाला, घशाला, तळहात, तळपायाला छान मसाज करा आणि कोमट पाण्यात बुडवलेल्या कपड्याने बाळाची छाती, डोकं शेकवा. त्यामुळे छातीत साठलेला कफ कमी होण्यासाठी आणि बाळाला सर्दी कफामुळे होणारी डोकेदुखी, अंगदुखी कमी होण्यासाठी मदत होते. उपाय तिसरा: 2 चमचे मोहरीचे दाणे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा ओवा थोडासा ठेचून घ्या. या मिश्रणात 2 ते 3 थेंब निलगिरी तेल घालून याची सुती कपड्यामध्ये पुरचुंडी तयार करून ठेवा. बाळ जिथे आहे त्या ठिकाणी ही पुरचुंडी बाळाच्या नाकामध्ये सतत त्याचा वास व्यवस्थित जाईल अशा पद्धतीने ठेवा. शक्यतो बाळ झोपल्यानंतर बाळाच्या नाकाजवळ अशी पुरचुंडी ठेवा. बाळाच्या नाकामध्ये हा वास सतत गेल्यामुळे कोंदलेलं नाक कमी होतं, सर्दी कफ खोकलाही कमी होण्यासाठी मदत होते. 3 चमचे ओवा कढईमध्ये गरम करून ओव्याची पुरचुंडी बांधा आणि या पुरचुंडीने बाळाची छाती, डोकं व्यवस्थित शेका. शेकामुळे लहान मुलांना लवकर आराम मिळायला मदत होते. तसेच छातीत साठलेला कफ, सर्दी, खोकलाही कमी होतो. ओव्याच्या शेकाप्रमाणेच ओवा भाजून त्यातून येणारी धुरी लहान मुलांना दिल्यामुळेही सर्दी, कफ, खोकला कमी होतो. बाळाला शेक आणि धुरी देत असताना त्याला चटका किंवा बाळाला त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. बाळाला सुरक्षित पद्धतीने ओव्याचा शेक आणि वाफ कशी द्यावी याचाही व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता. तूप गरम करून तुपामध्ये लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या, पाव चमचा ओवा व्यवस्थित परतून घ्या आणि ते तूप कोमट झाल्यानंतर कापूर घालून गाळून घ्या. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये हे मिश्रण भरून ठेवा. या तुपाने बाळाचा मसाज केल्यामुळे सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी मदत होते. या घरगुती वेपरबने मसाज केल्यानंतर बाळाची छाती, डोकं कोमट कपड्याने किंवा ओव्याच्या पुरचुंडीने व्यवस्थित शेका. त्यामुळे हा त्रास अधिक कमी होतो. गरम शेक देण्याच्या पूर्वी जर बाळाला तिळाच्या तेलाने किंवा अशा तुपाने अभ्यंग केले तर त्रास खूप लवकर कमी होण्यासाठी मदत होते. लहान मुलांना सर्दी आणि कफ साठलेला असेल, त्यासोबतच डोकेदुखी आणि ताप, नाक कोंदलेला असेल, अशा वेळी कफ लवकर सुटण्यासाठी, ताप कमी होण्यासाठी वेखंडाचा लेप बाळाच्या कपाळावरती लावून ठेवू शकता आणि कोंदलेलं नाक मोकळं होण्यासाठी सुंठेचा लेपही नाकावरती लावून ठेवू शकता. हे दोन्ही लेप सुकल्यानंतर कोमट कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या. त्यामुळे हे सगळे त्रास कमी होण्यासाठी मदत होते. लेप लावत असताना बाळाच्या डोक्यात किंवा नाकात, डोळ्याच्या जवळ जाणार नाही याची मात्र विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे बाळाला हे लेप लावताना ते बाळ शक्यतो रात्री झोपल्यानंतरच लावून ठेवा आणि ते लेप सुकल्यानंतर पुसून घ्या. म्हणजे बाळाच्या डोळ्यात किंवा नाकामध्ये यातील वस्तू जाणार नाही.
बाळाला बालगुटी देत असाल तर अशा वेळी गुटीमधील वेखंड, ज्येष्ठमध, जायफळ, हळद, सुंठ या वनौषधींचे प्रत्येकी 2 ते 3 वेढे जास्त उगाळून अशी गुटी बाळाला द्यावी. त्यामुळे साठलेला कफ कमी होण्यासाठी, सर्दी खोकला कमी होण्यासाठी, लवकर आराम मिळण्यासाठी, बाळाला शांत झोप येण्यासाठी मदत होते. 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला बालगुटी व्यतिरिक्त इतर कोणतीही वनौषधी, चाटण, काढा काहीही देऊ नये. सर्दी खोकला कफ कमी होण्यासाठी जे काढे चाटण तयार करतात ते बाळाची आई घेऊ शकते, म्हणजे दुधावाटे बाळालाही त्याचे लाभ मिळतील. रात्री झोपताना बाळाच्या टाळूवरती, छातीला, पाठीला वेखंडाची कोरडी पावडर हलक्या हाताने चोळा. ही पावडर चोळत असताना बाळाच्या नाकामध्ये किंवा डोळ्यामध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. बाळाला पावडर लावून रात्री झोपू द्या, त्यामुळे सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी मदत होते. नियमितपणे ही थंड वातावरण असताना तुम्ही बाळाला टाळूला, छातीला अशी पावडर लावून ठेवत असाल तरी देखील बाळाला सर्दी कफ खोकला होत नाही. बाळाला जर घट्टसर सर्दी असेल, सर्दी बाहेर येत नाही, नाक कोंदलं जात असेल तर नॅझलच्या मदतीने सर्दी व्यवस्थित काढून घेणं गरजेचं असतं आणि त्यानंतर बाळाचं नाक मोकळं राहण्यासाठी नॅझल सलाईन ड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्यामुळे नाक मोकळं होण्यासाठी, श्वास चांगला घेण्यासाठी मदत होते, त्यामुळे बाळाची झोप शांत होते. अशा पद्धतीचे नॅझल सलाईन आणि हे नॅझल आपल्याला मिळतात, जे की बाळासाठी खूप उपयोगी ठरतात. उपाय 10. नवजात बाळ ज्या ठिकाणी जास्त वेळ राहतं त्या ठिकाणी वातावरण जास्त थंड किंवा मोठा पंखा चालणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे खोलीतील वातावरण अधिकच थंड राहतं आणि बाळाला श्वास घेण्यामुळे त्रास होतो. या गोष्टीची सर्दी खोकला अधिक वाढू शकतो. बाळाचं कोंदलेलं नाक मोकळं होण्यासाठी आणि श्वास व्यवस्थित घेता येण्यासाठी बाळाला पाण्याची वाफ दिल्यानेही फायदा दिसून येतो. वाफ देत असताना खूप काळजी घेणं गरजेचं असतं. ही वाफ देत असताना तुम्ही आपण घरी तयार केलेलं तुपाचं वेपर रब देखील त्यामध्ये टाकून वाफ देऊ शकता, त्यामुळेही लवकर परिणाम व्हायला मदत होते. बाळ ज्या रूममध्ये आहे तिथे बाळापासून थोड्या अंतरावरती पाण्याची वाफ येईल अशा पद्धतीने भांडे ठेवा, म्हणजे बाळाच्या आजूबाजूला वाफ तयार होईल आणि ती वाफ नाकामध्ये गेल्यामुळे नाक मोकळं होईल. या व्हिडिओमध्ये पाहिलेले सगळे उपाय बाळाचा सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी खूप मदत करतात. लक्षणे दिसल्याबरोबरच बाळासाठी हे उपाय चालू करणं गरजेचं असतं, म्हणजे त्रास वाढत नाही आणि लवकर फरक पडतो. बाळ अगदी लहान असेल तर अशा वेळी डॉक्टरांकडून एकदा तपासणी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून औषधं आणि सोबत हे उपाय केले तर लवकर फरक पडतो. बाळाची सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी हे उपाय लाभदायक ठरतात आणि जास्त दिवस औषधं देण्याचीही आवश्यकता पडत नाही. बाळाला श्वास व्यवस्थित घेता येईल, बाळाचं नाक मोकळं झालं, छातीत साठलेला कफ मोकळा झाला तर बाळाला शांत झोप येते, आराम मिळतो आणि रिकव्हरी खूप फास्ट होते. बाळ स्तनपानही या उपायांमुळे व्यवस्थित घेऊ शकतं. आशा आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच मदत करणारी ठरली असेल आणि आपण बाळासाठी कोणकोणते उपाय करू शकतो याचीही आयडिया आपल्याला यावरून आली असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच भरपूर उपयुक्त व्हिडिओ पाहू शकता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा. थँक्यू.